नक्कीच या विमानामध्ये आहे ते 242 प्रवासी खरं तर प्रवास करत होते। अहमदाबादवरून हे लंडनकडे जाणारं विमान होतं आणि टेक ऑफ घेतानाच खरं तर अहमदाबादमध्ये या सगळ्यामध्ये डिझेल भरलं विमानामध्ये आणि नंतरून ते टेक ऑफ घेत होतं आणि त्याच वेळेस हा ब्लास्ट झाल्याचं सांगितलं जातं। अवघ्या 15 ते 16 किलोमीटरचं खरं तर एअरपोर्टपासूनचं हे खरं अंतर आहे आणि याच भागामध्ये हे विमान कोसळलेलं आहे आणि ज्या भागामध्ये खरं तर हे विमान कोसळलेलं आहे तो रहिवासी भाग आहे, त्यामुळे आजूबाजूच्या घरांचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचं देखील सांगितलं जात आहे। सध्या या सगळ्या जे विमानामधील प्रवासी होते आणि या सगळ्या प्रवाशांना आहे ते जवळच्या रुग्णालयामध्ये आहे ते घेऊन जाताना पाहायला मिळते, कारण की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आगीचे लोट आहेत ते पसरलेले आहे सर्व परिसरामध्ये। त्यामुळे कुठेतरी अपघात झाल्यानंतरून लगेच जी यंत्रणा होती ती देखील पोहोचण्यासाठी कुठेतरी वेळ लागत होता, कारण की सगळा परिसर आहे तो रहिवासी परिसर असल्यामुळे अग्निशामक दलाच्या गाड्या देखील यायला थोडा वेळ लागलेला आहे। 1 वाजून खरं तर 10 मिनिटांनी हे विमान आहे ते अहमदाबादवरून लंडनकडे जाणार होतं आणि त्याच्या वेळेस खरं तर हे विमान जेव्हा टेक ऑफ घेतलं आणि त्यानंतरून अवघ्या काही वेळामध्ये खरं तर हा अपघात झालेला आहे। त्यामुळे ज्यावेळेस टेक ऑफ घेतो त्यावेळेस या सगळ्या विमानाची पडताळणी केली नव्हती का असा देखील आता प्रश्न आहे तो उपस्थित केला जाताना पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणामध्ये हा खरं तर सगळ्या परिसरामध्ये आहे तो धुराचे लोट आहेत ते पसरलेले आहेत, त्यामुळे बचाव कार्य करण्यासाठी देखील आहे तो त्रास होताना पाहायला मिळतोय। मात्र सर्व एअर इंडियाचे लोक असतील, त्याचबरोबर गुजरात महानगरपालिकेतील असतील, पोलीस प्रशासन असेल, सर्व त्या ठिकाणी पोहोचलेले आहे। पंतप्रधान मोदी यांचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयाकडून देखील आहे या सगळ्या संदर्भातली माहिती देखील आहे ती मागितलेली आहे। त्याचबरोबर मिनिस्टर देखील आहेत ते त्या ठिकाणी पोहोचतात आहेत, कारण की मोठ्या प्रमाणामध्ये गणेश अपघातात या विमानामध्ये 242 प्रवासी होते, हा आकडा कन्फर्म आहे का? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुर्घटनेची वेगवेगळी दृश्य आपल्यापर्यंत पोहोचतात ती एकदा प्रेक्षकांना आपण दाखवूयात। एकीकडे आपण दुर्घटना विमानाची झाल्यानंतर मोठमोठे धुराचे लोट उठत होते त्याची दृश्य बघतोय, तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी मदत कार्य पोहोचवलं जात आहे त्याची दृश्य बघतोय। पुन्हा एकदा जाऊयात गणेशकडे। गणेश, 242 प्रवासी हा आकडा कन्फर्म आहे का आणि इतर काय काय अपडेट्स? नक्कीच साधारणतः जी प्राथमिक माहिती समोर येते आहे त्यामध्ये 242 प्रवासी असल्याचं सांगितलं जात आहे, त्यामुळे प्रवाशांची संख्या थोड्या वेळामध्येच आहे ते एअर इंडियाकडून कन्फर्म केलं जाईल, कारण की तिकीट बुकिंग कितीचं होतं हे सध्या एअर इंडियाकडून जास्तीत जास्त मदत कशा पद्धतीने पोहोचवता येईल यासाठी भर दिला जातो। त्यामुळे अवघ्या काही वेळामध्ये कुठले प्रवासी होते या सगळ्यांची डिटेल्स आहे ती एअर इंडियाकडून आहे ती प्रसिद्धी केली जाईलच। मात्र सध्या या भागामध्ये आहे ती मदत कार्य आहे ते पोहोचवलं जाताना पाहायला मिळते, कारण की हा सगळा परिसर आहे तो खरं तर विचारात घेतला असता रहिवासी परिसर आहे, त्यामुळे येथल्या रहिवासींना देखील आहे याचा मोठा फटका आहे तो पडलेला पाहायला मिळतो। त्यामुळे यामध्ये काही रहिवासी देखील आहेत ते अडकले असल्याचं देखील सांगितलं जातं, त्यामुळे हा आकडा आहे तो कुठेतरी मोठा असल्याचं देखील सांगितलं जातं। त्यामुळे हा नेमका आकडा कितीपर्यंत विमानातल्या प्रवाशांसोबत रहिवासी भागातले सुद्धा काही लोक यात जखमी असण्याची शक्यता आहे? नक्कीच, कारण की सगळा हा रहिवासी परिसर आहे, त्यामुळे जेव्हा विमान कोसळलं त्यावेळेस त्या ठिकाणी असणारे नागरिक देखील यामध्ये अडकले असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे आता नेमका हा आकडा आहे तो थोड्या वेळामध्ये बाहेर येईलच। मात्र सध्या या ठिकाणी सगळ्याच ज्या प्रशासनातले जे विभाग आहेत आणि यांच्याकडून जास्तीत जास्त मदत करून यांना कसं लवकरात लवकर हे आगीचं लोट आहे ते कमी करून मदत पोहोचवता येईल यासाठीच खरं तर भर दिला जातो, कारण की ज्यावेळेस हा ब्लास्ट झाला आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये आहे ते 10 ते 15 किलोमीटरच्या अंतरामध्ये सगळे हे धुराचे लोट आहेत ते पसरलेले आहे, त्यामुळे त्या ठिकाणी बचत गणेश थोडा वेळ असे सोबत राहा। ही दृश्य आपल्यापर्यंत पोहोचलीत ज्या ठिकाणी विमानाची दुर्घटना घडली तिथली ही दृश्य आपल्यापर्यंत पोहोचलीत। विमानाचा अक्षरशः सांगाडा इथे दिसतोय, विमान दुर्घटनाग्रस्त झालं त्यावेळची ही दृश्य आहेत। अधिकारी आणि मदत कार्य करण्यासाठी इथे अग्निशमन दलाचे जवान पोहोचलेत। ज्या ठिकाणी विमानाची दुर्घटना घडली तिथली ही दृश्य आहेत, तर ही काही वेळापूर्वीची दृश्य विमान कोसळल्यानंतर धुराचे मोठमोठे लोट उठत होते ती दृश्य